मंडळी, रामकृष्ण हरी. सर्वांचं स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्र नितीन. हळदीविषयी थोडक्यात माहिती घेऊया. आपण गेल्या वर्षीसुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे. यावर्षी परत एकदा तोच व्हिडिओ टाकतो, त्यामुळे थोडासा बदल करूया. शेतकरी मित्रांनो, हळद ही वाढीच्या अवस्थेमध्ये आहे. यावर्षी हळदाचं जरी सुरुवातीला लागवड झाली असेल तरी पण हळद निघण्यामध्ये वेळ झालेला आहे. त्यामुळे हळदीची वाढ ही पाहिजे त्या प्रमाणामध्ये नाही आहे. आणि शेतकरी मित्रांचे फोडण्यात किंवा फुटव्यासाठी काय टाकायचं आहे, तर अजून फुटव्याला बराच वेळ असल्यामुळे शेतकरी मित्रांनी जी वाढीची अवस्था आहे तर त्या वाढीच्या अवस्थेमधले जे विद्राव्य खते आहेत ते टाकणे महत्त्वाचं आहे. तर त्याच्यामध्ये आपण तुम्हाला सांगतो की आपण पहिलेसुद्धा टाकलेलं आहे की आपण हळदीला एकरी जो डोस द्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला 21-11-21 म्हणजे कॅस्टल बूस्ट महाफ्री कंपनीचे हे खत टाकायचं आहे एकरी 5 किलो. बऱ्याच शेतकऱ्यांचा पहिला डोस हा झालेला असेल तर आपण नेक्स्ट तुम्हाला काय टाकायचं ते सांगतो. परंतु ज्यांनी टाकलेलं नाही आहे त्यांनी हे 21-11-21 हे 5 किलो एकरी टाकायचं आहे पहिल्या टप्प्यामध्ये. आणि सोबत महाफीड कंपनीचे रूटमॅक्स आणि 21-11-21 कॅस्टल बूस्ट हे एकरी 5 किलो, 21-11-21 कॅस्टल बूस्ट आणि रूटमॅक्स 1 किलो अशी ही जोडी सुरुवातीला टाकायची आहे. याने आपल्या जे हळद आहे त्याच्या पांढऱ्या मुळ्याची जोरदार वाढ होते. आपल्या रूटमॅक्समध्ये जे घटक आहे याच्यामध्ये ऑलरेडी ह्युमिक ॲसिड आहे आणि सोबत फुल्विक ॲसिड आहे. हे दोन गोष्टी असल्यामुळे ग्रीनरी वाढते, पांढऱ्या मुळे आपल्या हळदीला भरपूर प्रमाणामध्ये येतात. हे सगळ्या शेतकऱ्यांना अनुभव आहे रूटमॅक्सचा. सोबत जे कॅस्टल बूस्ट आहे, कॅस्टल बूस्टमध्ये NPK 21-11-21 3 टप्प्यामध्ये आहे. नत्रस, पुरत आणि पालास हे वॉटर सोल्युबलमध्ये असून हे प्लस ट्रेस एलिमेंट प्लस असल्यामुळे याच्यामध्ये काही जे हळदीला कुठल्या पिकाला जे ट्रेस येतो किंवा एखाद्या पाणी जास्त पडल्यामुळे किंवा पाण्याची कमतरता पडल्यामुळे जो ट्रेस होतो ते ट्रेस दूर करण्याचंही काम म्हणजे विथ मायक्रोन असल्यामुळे हे 21-11-21 करतं. आता ज्या शेतकऱ्यांनी आपल्याला 21-11-21 किंवा रूटमॅक्स टाकलेले आहे हे एका टप्प्यामध्ये टाकलं म्हणजे संपलं असं नाही आहे. आपल्याला म्हणजे जसं आपण म्हणतो की एकरी 25 किलो 19-19 किंवा 25 किलो कुठल्याही वाढीच्या अवस्थेमधलं खत द्यावं लागते 5 टप्प्यामध्ये. आपण नेहमी सांगतो की बाबा एवढं शक्य शेतकऱ्याला नाही, कारण शेतकऱ्याला टाकत पण नाही. एक वेळेस 19-19 टाकलं आणि एक वेळेस 21-11-21 टाकलं म्हणजे संपलं असं नाही दादा. आपल्याला कमीत कमी आपल्या शेतामध्ये 10 ते 15 किलो आपल्याला खत देणं आहे 5-5 दिवसाच्या फरकाने. तर याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला ज्यांनी 21-11-21 टाकलं तर त्यांनी आपल्याला परत रिपीट घेऊ शकतात, परत 5 किलो सोबत अर्धा किलो रूटमॅक्स. किंवा ज्याने 21-11-21 टाकलेलं आहे त्यांनी त्यांच्या नंतर समोरच्या डोसला 19-19 एकरी 5 किलो सोडायचं आहे. आता 7 दिवस झाले असेल तर 5 किलो सोडा, असं 3 टप्प्यामध्ये करा. सुरुवातीला 21-11-21 नंतर 19-19-19 परत तुम्ही 19-19 5 दिवसांनी घेऊ शकता किंवा 21-11-21 घ्या. असे कमीत कमी 2 ते 3 वेळेस आपल्या हळद पिकाला टाका. हे झालं हळद पिकातील जे मेन आपल्याला वाढ आणि मुळ्यासाठी आहे. पण ज्या शेतामध्ये जर चुनखडीचा प्रादुर्भाव असेल तर आपल्याला त्या ठिकाणी फेरस घ्यायचं आहे. इड्डा फेरस 6% वालं याला आपल्याला ड्रिचिंग करायची आहे. ज्या चांगल्या कंपनीज तुम्हाला फेरस मिळेल त्या कंपनीज तुम्ही यासोबत ड्रिचिंग करू शकता. आता शेतकरी मित्रांनो, वाढीची अवस्था चालू आहे तर सध्या वाढीच्या अवस्थेमध्ये 1261 किंवा 1056 किंवा 1054 हे खतं घेण्याच्या मागे लागू नका. सध्या सुरुवातीला वाढीच्या अवस्थेमधलेच खतं टाका. अजून फुटव्याच्या अवस्थेला वेळ आहे. ज्यावेळेस फुटव्याची अवस्था खरोखर चालू होईल त्यावेळेस आपण परत एकदा व्हिडिओ बनवूया आणि सांगूया. बऱ्याच शेतकरी मित्रांचे फोन आले की पाटील अगोदरचे जे व्हिडिओ आहेत हे अगोदरच्या याच्यावर कंडिशननुसार होते, यावेळेस एक नवीन व्हिडिओ बनवा. तर सध्याच्या कंडिशनमध्ये आपल्या हळदीची वाढ ही महत्त्वाची आहे. आपली वाढ होऊन पानं चांगले झाले पाहिजेत. ज्यावेळेस पानं आपल्या हळदीला 7-8 पानं होतील, समोर 10 ते 14 पाण्याच्या आल्यानंतर आपल्याला फुटव्याची अवस्थेची आपल्याला खत टाकायचे आहे. तर सध्या सुरुवातीला एवढंच खत टाका. याच ठिकाणी थांबतो. आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्यानंतर शेअर करा आणि लाईक करा. इंस्टाग्रामवरही आपण काही व्हिडिओ टाकणं चालू केलेले आहेत, त्यालासुद्धा आपण पेज फॉलो करा. त्याची लिंक मी व्हिडिओमध्ये टाकतो. याच्यानंतर आपण परत डिलिव्हरी ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी माल पोहोचण्याचंही सुद्धा आपण सुविधा केलेली आहे. तर ज्या शेतकरी मित्रांना डिलिव्हरी पाहिजे असेल तर शक्यतो शहरापर्यंत डिलिव्हरी येऊ शकतं. जसं की परभणी असो, नांदेड असो, वाशिम, पुसद अशा ठिकाणी आम्ही डिलिव्हरी पाठवतो. त्या ठिकाणून तुम्ही जर गावजवळ असेल तर त्या ठिकाणी तुम्ही आपली जे आलेले पार्सल आहे हे जाऊन घेऊ शकता. या ठिकाणी थांबूयात. ऑनलाईन ऑर्डरसाठी खाली लिंक आपण शेअर करत आहे.
तर काही असल्यास संपर्क साधा. माझा मोबाईल नंबर घ्या 99 22 376 999 99222376 999. धन्यवाद मित्रांनो.